महत्त्वाची बातमी अजित पवारांसंदर्भातली। अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेत। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी निषेध केलेला आहे। शासकीय कार्यक्रमामध्ये डावलत असल्याचा त्यांचा दावा। तर अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका बजावलेली नाहीये असाही आरोप आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि याच वेळी ते सगळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आपण पाहतोय या ठिकाणी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज खरं तर पुण्यामध्ये असणार आहे। पुण्यातील नागरिकांशी अजित पवार आज संवाद साधणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्याच म्हणजे त्यांच्याच युतीतल्या भाजप जिल्हाध्यक्षांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केलेला आहे। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांकडून हा निषेध वर्तवण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, काय नेमकं घडलंय? खरंच अजित पवारांचा आज शिरूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या दिवशीचा दौरा आहे। या दौऱ्यादरम्यान महायुतीतले जे घटक पक्ष आहे, शिवसेना असेल भाजप असेल, या दोन्ही पक्षांना शासकीय कार्यक्रमांना बोलवलं नाही। जुन्नरमध्ये पर्यटन तालुका म्हणून एक बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीला भाजप आणि शिवसेनेला आमंत्रित केलं गेलं नाही। त्याचा राग मनात धरून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य जे आहेत आशा बुचके यांनी अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केले। यामध्ये काळे झेंडे दाखवून आपली भूमिका मांडलेली आहे। अजित पवार पालकत्वाच्या भूमिकेत असताना अजित पवारांनी एका पक्षाला पुढे घेऊन जाणं योग्य नाही अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। त्यामुळं खरं तर पाहावं लागणार, कारण पाठीमागच्या काही काळामध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये आशा बुचकेंनी अजित पवारांच्या विरोधात एक वेगळी भूमिका घेतली होती। त्यानंतर आता अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये आशा बुचकेंनी घेतलेली भूमिका भाजप कितपत याला सहमती देणार हे पाहावं लागणार आहे। मात्र अजित पवारांची यात्रा सुरू असताना शिवसेना असेल आणि भाजप असेल हे दोन्ही घटक पक्ष नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। त्यामुळे अजित पवारांच्या यात्रेतून पुढच्या काळामध्ये महायुतीमध्ये ठिणगी पडणार का हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो। अगदी नक्कीच रोहिदास, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।